हॅलो आहे नमस्कार. मी आहे काजल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की एक्सरे जे आपण पेशंटचे काढले आहेत कालच्या कॅम्पमध्ये, तर त्याची निक्षय पोर्टलवर कशा प्रकारे एंट्री करायची आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्या मोबाईलमधलं गुगलवरती जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला www.nikshay.government.in या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर निक्षयचा जो सिम्बॉल दिसतो फर्स्टवालाच तो क्लिक केल्यानंतर लॉग इनचा ऑप्शन येतो आणि यामध्ये आपला युजर नेम आणि पासवर्ड माझा ऑलरेडी लॉग इनला सेव्ह आहे आणि तुमचा तो सबसेंटरचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर त्यामध्ये मग लेफ्ट साईडला ऑप्शन येतो न्यू एनरोलमेंटचा. ठीक आहे, अशा प्रकारे दिसतो आहे. न्यू एनरोलमेंट करून घ्यायचे आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि मग आपला हा इकडे पेज ओपन होतो. तर त्यामध्ये ऑलरेडी पब्लिक सेक्टर दाखवत असतं, तर तिकडे आपल्याला काही सिलेक्ट करायची गरज पडत नाही. पण त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह केस फाइंडिंगवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म पूर्णपणे ओपन होतो. त्यामध्ये मग बेसिक डिटेल्स जे आहे पेशंटचे, त्यामध्ये नाव, वय, मोबाईल नंबर, तसेच त्यांचा ॲड्रेस, तालुका, डिस्ट्रिक्ट, व्हिलेज आणि पिनकोड हे आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पेशंट हे बिलो पॉवर्टी लाईन वगैरे आहे काय, त्याप्रमाणे माहिती भरून घ्यायची आहे. तसेच त्याचे सिम्पटम्स आणि रिस्क फॅक्टर जे पण तुम्हाला पेशंटमध्ये दिसत आहे, तर ते व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायची आहे माहिती. आणि अशा प्रकारे सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. HIV स्टेटस तुम्हाला माहीत असेल तर टाका, नसेल माहीत तर अननोन करा. आणि त्यानंतर मग केस प्रोसीड करा फॉर द टेस्ट. त्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आणि त्या रेडवर आपल्याला क्लिक हिअर दिलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तर इथपर्यंत समजलंच असेल आणि याप्रमाणे आपला निक्षय ID तयार झालेला आहे. तर तो आपल्या पेशंटच्या, ज्या पेशंटचा एक्सरे झाला आहे त्या पेशंटच्या पूर्ण डिटेल आपल्याला लिहून ठेवायचे आहे आणि त्याच्यासमोर हा निक्षय ID देखील लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन ओपन झालेली दिसेल. तर टेस्ट डिटेलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर रिझन काय आहे, तर टेस्टिंग फॉर द TB और डायग्नोसिस ऑफ द TB. तर हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रीडॉमिनंट सिम्पटम, त्यामध्ये फिवर, कफ, कोल्ड बरेचसे ऑप्शन आहे आणि ते तुम्ही तुमच्या पेशंटप्रमाणे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे झालं प्रीडॉमिनंट सिम्पटम. त्यानंतर ड्युरेशन, तर माझ्या पेशंटमध्ये 2 महिन्यापासून वेट लॉसचा प्रॉब्लेम होता, तो मी तिथे मेन्शन केला आहे. नंबर ऑफ HCP विजिटेड बिफोर डायग्नोसिस ऑफ करंट एपिसोड, इथे काहीही टाकण्याची गरज नाही. त्यानंतर टाईप ऑफ केस, तर त्यामध्ये न्यू सिलेक्ट करा आणि डायग्नोसिस ऑफ TB यामध्ये प्रिझम्प्टिव्ह यावर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बाकीचे कोणत्याही ऑप्शनला सिलेक्ट करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. TB रिपीट एक्झाम, प्रायव्हेट रेफरल, तसेच स्मिअर निगेटिव्ह, या सर्व गोष्टी टाकण्याची गरज नाही. फक्त प्रिझेंटिव्ह यावर तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर टेस्ट टाईप, तर चेस्ट एक्सरे आहे अशा प्रकारे, तर चेस्ट एक्सरेवर सिलेक्ट करा. त्यानंतर फॅसिलिटी डिटेल्स येतात, त्यामध्ये आपल्या स्टेटचं नाव, त्यानंतर डिस्ट्रिक्टचं नाव येतं आणि टेस्टिंग ऑफ लॅब, तर त्यामध्ये आपल्या एक्सरे मशीनचं नाव आपल्याला एनरोल करायचं आहे. अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे. हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मग रिपोर्ट अवेलेबल आहेत का, तर यावर प्रेझेंट आपण सिलेक्ट करायचं आहे.
त्यानंतर लॅब सिरियल नंबर ज्या एक्सरे आपण करतो त्यावेळेस आपल्याला एक सिरियल नंबर त्यांचा प्रत्येक पेशंटचा दिलेला असतो, तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ टेस्टेड, आता माझी काल टेस्ट ऑलरेडी केलेल्या होत्या तर मी कालची डेट तिथे सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर डेट ऑफ रिपोर्टेड, तर ती सेम डेट आहे, मला त्याच दिवशी रिपोर्ट्स कळाले होते पेशंटचे. आणि रिपोर्टेड बाय, तर तिथे आपलं CHO सिलेक्ट करायचं आहे. तर फायनल इंटरप्रिटेशनमध्ये नॉट सजेस्टिव्ह ऑफ TB हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपला रिपोर्ट हा अशा प्रकारे सबमिट करायचा आहे. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल. अँड आपला रिपोर्ट सबमिट झाला आहे. बाय बाय.